नमस्कार. रॉयल कार्भारिंग या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. मल्हार सुमती भाग 2. मल्हार आणि त्याची आई वेगळे पण देवळात पाया पडायला गेले. या दोघांना पण संध्याकाळची आरती भेटली आणि सुमती अगदी मधुर आवाजात आरती गात होती. आरती झाल्यावर गुरुजींनी औषणाचं ताट सगळीकडे फिरवलं आणि आलेल्या लोकांना प्रसाद वाटायला लागले. आईने गुरुजींना विचारलं, गुरुजी नमस्कार, मला ओळखलत ना? गुरुजी म्हटले, कोण आपण? अहो, माधवराव यांची सहचारिणी. हा हा, ओळखलं ओळखलं, नमस्कार. वहिनी, बरेच दिवसात ना आलात, त्याच्यामुळे थोडंसं विसरायला झालं. तुमचा मुलगा अगदी लहान होता, 2.25 वर्षाचा, तेव्हा आला होता तुम्ही तिघे पण. त्याच्यानंतर आत्ता माधवाचं कळलं, ऐकून खूप वाईट वाटलं. शेवटी ज्याचं आयुष्य तेवढं असतं तेवढाच तो जगणार. जन्म मृत्यू हा त्याच्या हातात आहे, आपल्या हातात काही नाही. मल्हारचा महत्वाचा कॉल आला. तो रिसीव्ह करायला थोडासा बाजूला गेला. आईने मल्हारला आवाज दिला, मल्हार इकडे ये. आई गुरुजींना म्हणाली, गुरुजी, हा माझा मुलगा मल्हार. आईने मल्हारला गुरुजींच्या पाया पडायला सांगितलं. मल्हारने पाया पडल्या. गुरुजींनी आशीर्वाद दिला. शुभम भवतु म्हणाले. महादेवाचे दर्शन घ्या. गुरुजी जाणार इतक्यात आईने गुरुजींना थांबवलं आणि म्हणाली, गुरुजी, अहो ही आरती म्हणत होती ती मुलगी कोण आहे? खूपच सुमधुर आवाज आहे तिचा. आपल्या गावातले आहे का? गुरुजी हसले आणि म्हणाले, अहो, विनायक दादा यांची मुलगी आहे सुमती. ती दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात तिच्या सुमधुर आवाजानेच आरतीची सुरुवात होते. आई गुरुजींना म्हणाली, काय ही सुमती आहे का? गुरुजी म्हणाले, हो, तुम्ही भेटून घ्या तिला. आईने महादेवाचे आभारच मानले आणि देवाचा कौलच मानला. महादेवा, माझ्या मल्हारची आणि सुमतीची जोडी जुळली पाहिजे. मल्हारच्या मनातील आडी दूर कर. मल्हार मनातच म्हणाला, ओ गॉड, ही मुलगी इथे आहे होय. पहिलं इम्प्रेशन एवढं भारी पडलं आहे आईवर. मल्हार आईला म्हणाला, आई, मी खाली जाऊन थांबतो. मला कोणालाच भेटायचं नाही. मी पाया पडलो देवाच्या. तू म्हणालीस म्हणून मी आलो का नाही? आता मी जातोय खाली, तू ये लवकर. आईने मल्हारचा हात धरला आणि म्हणाली, माझ्यासोबत आला आहेस ना, मग मला घेऊनच खाली जायचं, समजलं? आई त्याला घेऊन महादेवाच्या गर्भगृहात गेली आणि दर्शन घेतलं आणि दोघेही बाहेर आले. सुमती तिची विणा घेऊन निघणारच होती. इतक्यात आईने तिला आवाज दिला, सुमती थांब. सुमतीने आवाज ऐकला आणि ती थांबली. आई पुढे आली आणि आईने सुमतीच्या डोक्यावर ना प्रेमाने हात फिरवला. सुमती म्हणाली, काकू, कोण आहात तुम्ही? अहो, मी ओळखलं नाही तुम्हाला. मल्हारची आई म्हणाली, अगं मी माधवी. काकू, तू बोलायचीस ना माझ्यासोबत फोनवरती, पण आपलं बघणं झालं नव्हतं एकमेकींना. सुमतीला खूप आनंद झाला. माधवी काकू, अहो तुम्ही. सुमतीने लगेच आईच्या पाया पडली आणि आईला अगदी घट्ट मिठी मारली. आईला पण खूप आनंद झाला सुमतीला भेटून. सुमती, बाबा कसे आहेत? सुमती म्हणाली, ठीक आहे आता. काकू, चला ना घरी. हो बाळा, घरी येत होते, पण म्हटलं आता महादेवाची आरती होईल म्हणून देवाच्या पाया पडूनच पुढे येणार होतो. पण काही योगायोग, तुझी आणि आमची भेट इथेच झाली. अगदी शुभ संकेत आहे हा. मल्हारने डोक्यावर आट्या पसरवल्या आणि म्हणाला, कसला डोंबल्याचा शुभ संकेत? बरं सुमती, तुला मल्हार आठवतो का ग? सुमती म्हणाली, नाही आठवत. मी खूप लहान होते जेव्हा तुम्ही इथून गेलात ना, त्याच्यामुळे आता विसर पडला आहे. पण काकू, तुमच्याशी मी बोलत होते म्हणून आपली ओळख आहे. पण आले आहेत का ते? अगं हा काय, माझ्या शेजारीच उभा आहे हा माझा मुलगा मल्हार. सुमती म्हणाली, कुठे आहेत? मल्हार आईच्या नकळत थोडासा बाजूला पाठमोरा जाऊन उभा राहिला आणि आई मनातच म्हणाली, खरंच अवघड आहे या मुलाचं. मल्हारने मागे वळून पाहिलं आणि तिला म्हणाला, हॅलो, मी मल्हार. आई, झालं आता निघायचं का?
सुमती तर काहीच बोलली नाही. त्याने एक सेकंद सुद्धा सुमतीकडे पाहिलं नाही आणि आईला म्हणाला, आई आता मी खाली जातोय, 5 मिनिटात खाली ये प्लीज, मी खूप वैतागलो आहे. मल्हार खाली निघून गेला. सुमतीला मल्हारच्या वागण्याचं थोडं वाईटच वाटलं, पण तिनं काही मनावर घेतलं नाही. तिने दुर्लक्ष केलं आणि आईला कळूनही दिलं नाही. आई म्हणाली, अगं तू लक्ष नको देऊस त्याच्याकडे, तो असाच आहे. लहानपणी नव्हता असा, खूप प्रेमळ समजूतदार होता माझा मल्हार, पण आता खूप चिडचिडा झाला आहे. मला तर खूप काळजी वाटते त्याची. या महादेवाला माझं साकडं आहे की त्याच्या आयुष्यात त्याला प्रेम करणारी, त्याला समजून घेणारी आणि त्याला माणसात आणणारी बायको लवकरच भेटू दे. सुमती म्हणाली, नक्की भेटेल काकू. सुमतीने आईचा हात धरला आणि तिला खाली घेऊन आली. गाडीमध्ये बसवलं आणि सुमती म्हणाली, आई मी येईल मागून चालत, तुम्हाला घर माहिती आहे ना? आई म्हणाली, सुमती अगं बस ना तूही, आपल्याला एकाच ठिकाणी जायचं आहे, ही बस मागे. सुमतीने हळूच मल्हारच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मल्हार तर सरळच पाहत होता. सुमतीला आता प्रश्न पडला, आईचं म्हणणं कसं टाळायचं, पण यांच्या मनात नाही मी यांच्या गाडीत बसावं. सुमती खूप हुशार होती, तिला माणसांचा स्वभाव लगेच समजायचा. आईला म्हणाली, नको काकू, तुम्ही पुढे व्हा, मी येते. आणि आता तुम्ही आला आहात ना, थोडंसं सामान पण आणते. मल्हार आईला म्हणाला, आई तिला यायचं नसेल तर नको येऊ देत, कशाला तिला एवढा फोर्स करतेस तू? मल्हारने गाडी स्टार्ट केली आणि कुठलाही विचार न करता त्याने गाडी पुढे घेतली. आईला आता या मल्हारचं काय करावं काहीच कळत नव्हतं. ओरडून सुद्धा काही फायदा होणार नाही. मल्हार, हे असलं वागणं तू सोडून दे. मल्हार आईला म्हणाला, आई ती म्हणाली ना मी चालत येते, मग तिला फोर्स कशाला करतेस तू? तिला नसेल बसायचं. आई म्हणाली, तुझ्यामुळेच नाही बसली ती, तुझा चेहरा पाहून. अरे त्या बिचाऱ्या मुलीने काय केलं आहे? मल्हारला प्लॉट बघण्यासाठी आलेल्या क्लायंटचा फोन आला. मल्हारनं फोन रिसीव केला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कुठे आहात आता? ते म्हणाले, आम्ही आलो आहोत, लोकेशन दिले त्या ठिकाणी, तुम्ही कधीपर्यंत याल? मल्हार म्हणाला, आलोच, ऑन द वे आहे, 5 मिनिटात येतोय. आई ते क्लायंट आले आहेत, आता आपण डायरेक्ट साईटवर जाऊ. आई थोडीशी शांत झाली. मल्हार आईला म्हणाला, आई काय झालं? आई म्हणाली, काही नाही. मग अचानक गप्प का झालीस तू? मल्हार, ती जागा विकणं गरजेचं आहे का रे? आई तसंही आपण इथे राहत नाही, जागेची मरम्मत करायला सुद्धा एक माणूस लागतो, त्याला आपण पैसे देतोय, पण उगाचच कशाला शेती आहे, जागा आहे. आई म्हणाली, मल्हार आपल्या पूर्वजात जागा आहे ती, आणि तुझ्या वडिलांचं स्वप्न होतं तुझं लग्न झालं की खूप छानसं घर बांधायचं. आणि आई पुढे काय बोलणार इतक्यात थांबली. मल्हार आईला म्हणाला, आई मल्हार आता मला काहीच बोलायची इच्छा नाही, तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे. मल्हार आणि आई दोघे पण प्लॉटवरती गेले आणि पाहतात तर काय, अगदी छान. ज्या माणसाच्या हातात वाडा दिला होता त्यांनी खूप सुंदर फुलझाडे, बगीचा खूप छान केला होता. नारळाची झाडे, इतकं छान निसर्गरम्य वातावरण आणि बाहेर अंगणात मोठा झोका, खूप छान असं त्या माणसाने जागेची काळजी घेतली होती. ते दोघं आले तसे त्यांनी त्याचे मातीचे हात धुतले आणि पळत पळतच आला आणि म्हणाला, मल्हार दादा नमस्कार, काकू नमस्कार. आई म्हणाली, खूप छान जागेची काळजी घेतली आहे तुम्ही. मल्हार आता त्याच्यासमोर म्हणाला, फुकट घेतले आहे का? महिन्याला पैसे देतो आपण त्याला. आई मल्हारला म्हणाली, मल्हार पैशाने कामं होत नाहीत, त्याच्यासाठी मनापासून मेहनत घ्यावी लागते आणि आपला जीव ओतावा लागतो त्या गोष्टीत. मल्हार बोलताना जरा विचार करून बोलत जा. तू सुद्धा कोणाकडे तरी काम करतोस ना? फक्त पैशासाठी करतोस का नाही? नाही ना? तर तुझं काम तू मनापासून करतोस म्हणून ते काम खूप चांगलं होतं.
तुला 2दा प्रमोशनसुद्धा भेटलं आहे. काही दिवसांनी स्वतःचा बिझनेससुद्धा सुरू करू शकतोस तू. इतका हुशार आहेस तू. पण थोडीशी माणुसकीची कमी आहे तुझ्यात. आणि हे सत्य आहे. पचायला थोडंसं अवघड आहे, पण वेळीच माझ्या बोलण्यावर विचार कर. मिस्टर मल्हार, अहो तुम्ही तिकडे का उभे आहात? या ना इकडे. तुमचा प्लॉट पण खूप छान आहे. आम्हाला जागा खूप आवडली आहे. आम्ही इथे इन्व्हेस्ट करायला तयार आहोत. तुमची काही हरकत नसेल तर आपण लवकर प्रोसेस करूयात. तुमच्या रेटप्रमाणे जागेचा व्यवहार होईल. मल्हारने आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर आई गुलाबाच्या फुलाला कुरवाळत बसली होती. अंगणात तुळस होती. त्याचा आशीर्वाद घेत होती. घराकडे अगदी मन भरून प्रेमाने पाहत होती. मिस्टर मल्हार, अहो तुम्हाला काहीतरी विचारतोय मी. मल्हार म्हणाला, मिस्टर देसाई, सॉरी पण माझा जरा एकट्याचाच निर्णय असता तर मी नक्कीच हे घर विकलं असतं. पण यात माझ्या आईच्या आठवणी, आईने घालवलेले सुंदर दिवस, बाबांच्या आणि तिच्या आठवणी आहेत आणि मला नाही वाटत की आईला ही जागा, हे घर विकायचं आहे. त्याच्यामुळे तिची इच्छा नाही हे सगळं विकायची. त्याच्यामुळे सॉरी, तुमचा वेळ मी वाया घालवला. मी तुम्हाला नाही म्हणून सांगतो. मला जागा विकायची नाही. सॉरी. मिस्टर देसाई म्हणाले, काय आहो मिस्टर मल्हार, अहो तुम्ही आधीच तुमच्या आईबरोबर चर्चा करायची ना या विषयावर. तुम्हाला ही जागा विकायचीच नव्हती तर आम्हाला इथपर्यंत यायला भाग कशाला पाडलं? मिस्टर देसाई थोडेसे चिडून मल्हारला बोलले आणि वैतागून निघून गेले. मल्हार आईजवळ आला आणि आईला म्हणाला, आई. आईच्या डोळ्यात अश्रू त्याला दिसले. आईने लपवायचा प्रयत्न केला. आई त्याला म्हणाली, मल्हार, शेवटचं बघून घेते माझ्या घराला. परत असा योग येणार नाही. मी बघू शकते ना आज जाऊ? मल्हार आईला म्हणाला, आई, आपलं घर मी विकलं नाही आणि विकणारही नाही कधीच. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत. आय प्रॉमिस यू. माझ्याकडे आई, माझ्याकडे कधीच तू काही मागत नाहीस. एकदा म्हटले असतीस की मल्हार, घर विकू नकोस. त्या घरावर माझा पण हक्क आहे. मल्हार, हक्क हा शब्द मला नकोय आणि हे घर आपलं आहे. तुला मी का नाही बोलले तुला माहिती आहे का? कारण की तू खूप हेकेखोर आहेस, स्वतःचं खरं करणारा. म्हणून हा निर्णय मी फक्त तुझ्यावर सोपवला. मल्हारने आईचा हात हातात घेतला आणि आईला म्हणाला, आई सॉरी, पण तुझ्या मनात जे काय असेल ते हक्काने मला सांगत जा. कारण की मला माहिती आहे की तुझे निर्णय हे माझ्या भल्याचेच असणार. आईने मल्हारला जवळ घेतलं. मल्हार असं शहाण्यासारखं वागायचं. आईने मनातच महादेवाचे आभार मानले. महादेवा, तुझीच कृपा झाली माझ्या लेकावर. अगदी शहाण्यासारखा वागायला लागला तो. अशीच बुद्धी त्याला सुमतीसोबत लग्न करण्याच्या वेळेस पण दे. कारण तीच मुलगी त्याच्यासाठी योग्य आहे. मल्हारने आईच्या हाताला धरलं आणि आईला म्हणाला, आई, घरात चल. आई म्हणाली, मल्हार, आता मी बरेच वर्षांनी या घरात आले आहे. मला असं वाटतं की आता आलोच आहोत तर घराचं थोडंसं कलरचं काम करून घ्यावं आणि बाबूला पण विचारते की अजून काही मरम्मत करायची आहे का? सगळं करून घेऊयात. मल्हार म्हणाला, हो आई. पण आई, तू इथे नाही राहणार का? मग कुठे राहायचं? आणि लगेच जायचं आहे ना? आई हसली आणि म्हणाली, मल्हार, मला विनायक भाऊजींच्या घरी घेऊन चल. ते माझ्या भावासारखेच आहेत. मी त्यांच्याकडे राहील. आई, म्हणजे मी पण त्यांच्याकडे राहायचं का? आई म्हणाली, हो. मल्हारने आता काही आडेवेडे घेतले नाहीत. आईला घेऊन तो विनायक काकांच्या म्हणजे सुमतीच्या घरी निघाला. मल्हारने विनायक काकांच्या घराबाहेर गाडी थांबवली तर घर एकदम फुलांनी सजवलं होतं, लाइटिंग केली होती. मल्हारला थोडीशी मनात शंका आली आणि तो आईला म्हणाला, आई, विनायक काकांचं घर नक्की हेच आहे ना? आई म्हणाली, हो रे मल्हार, हेच आहे.
पण भाऊजींनी लाइटिंग, फुलांच्या माळा वगैरे का लावल्या आहेत काहीच समजत नाही. आणि मग अशी सुमती सुद्धा काही म्हटली नाही. मल्हार थोडासा गालात हसत म्हणाला, सुमतीचं लग्न वगैरे ठरलं आहे का काय? आई, तसं असेल ना तर ही खूप आनंदाची बातमी आहे. म्हणजे पाहिजे तर अजून 2 सुट्ट्या जास्त घेईन मी. काय काकांना मदत करावी लागेल ना. आईला आता थोडंसं टेन्शनच आलं. खरंच सुमतीचं लग्न वगैरे ठरलं आहे की काय? आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.